श्री स्वामी समर्थ. आज आपण फोडणीचं वरण कसं करायचं हे बघणार आहोत. त्याच्यासाठी एक 3-4 मिरच्या घेतल्यात, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, 4-1 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या, आणि टोमॅटो घेतला आहे थोडासा, आणि बाकीचं हे जिन्नस आहेच. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हळद हे आणि हिंग असं लागणार आहे आपल्याला. तर पहिले आपण गॅसवर एक छोटं पातेलं घेतलं आहे, गॅस लावून घेतला आहे मी. आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालूयात. साधारणतः 1-1.5 चमचा मी तेल घातलं आहे. आता हे व्यवस्थित गरम होऊन दिलं आहे तेल. डाळ ही मी छान शिजून घेतली आहे बघा. 3 शिट्ट्या करून कुकरला थोडा वेळ मी लहान आचेवर ठेवला होता. आता मोहरी घातली आहे, मोहरी छान तडतडली आहे. जिरे घातलं आहे, कढीपत्ता घातला आहे. त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे, लसूण आणि टोमॅटो. आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे. थोडंसं जपूनच, कारण ते सगळं तडतडताना थोडंसं हातावर वगैरे तेल उडू शकतं. आणि हिंग घातला आहे मी. हिंग सगळ्यात शेवटीच घालायचा, म्हणजे त्याचा वास फार छान येतो. हे बघा, आता टोमॅटो सॉफ्ट व्हायला लागला आहे. थोडंसं आपण झाकण ठेवूयात, एक अर्धा मिनिट वगैरे, खूप नाही. हे बघा, छान आपली फोडणी तयार झाली आहे आणि टोमॅटो हे असा सॉफ्ट झाला आहे. त्याचा फ्लेवर छान येतो. टोमॅटो सॉफ्ट झाला ना की फ्लेवर छान येतो. आता मी त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि थोडीशी धणेपूड घातली आहे. आमच्याकडे आवडते, लाल तिखट घातलं आहे. हे बघा, अगदी अर्धा चमचालाही कमी अशी धणेपूड घातली आहे. हे बघा, काय छान रंग दिसतोय. आता याच्यामध्ये आपण घुटलेली डाळ घालून घेऊयात. काही लोकांना खूप स्मॅश डाळ आवडत नाही, त्यांनी 3 शिट्ट्या झाल्या की लगेच बंद केलं तरी चालेल, म्हणजे थोडीशी डाळ कमी शिजते. पण आमच्याकडे अशी आवडते म्हणून मी थोडी जास्त शिजून घेते. हे बघा, काय मस्त कलर आला आहे. आता मीठ घालायचं आहे चवीपुरतं. आता ह्याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे. व्यवस्थित 1-2 मिनटं तरी उकळून द्यायचं आहे. फ्लेम मी आता मोठी केली आहे. हे बघा, छान उकळलं आहे. आता कोथिंबीर घालूयात. लहान मुलंही खूप आवडीने खातात हे. छान मस्त. आता गरमागरम सर्व करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब